नमस्कार, मी परमदास जाधव. आज रविवार, तर आज आपण आजची जी मोठी घडामोड घडलेली आहे ती आपण पाहूया. तर घरगुती गॅस वापरणारे लाखो ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे. तर ती का महत्त्वाची आहे? तर केंद्र सरकारने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी गॅस कनेक्शनबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. तर हा निर्णय नवीन आहे. तर ज्या घरामध्ये पाईपलाईन गॅस म्हणजेच PNG कनेक्शन आहे, त्यांनी LPG सिलेंडर कनेक्शन ताबडतोब सोडून द्यावे. तर ज्यांच्या घरामध्ये जो पाईपलाईनद्वारे येतोय PNG गॅस होतोय, त्यांनी LPG सिलेंडर घेऊ नये किंवा भरू नये. फक्त PNG कनेक्शनच वापरावे, असा हा निर्णय आहे. तर सरकारचा मोठा आदेश. सरकारने LPG पुरवठा आणि वितरण नियमामध्ये बदल केलेला आहे. ते आदेशानुसार PNG असलेल्या घरांनी LPG सिलेंडर ठेवू नये. जर तुमच्याकडे PNG म्हणजे जो पाईपलाईनद्वारे येतोय गॅस, तो असेल तर LPG सिलेंडर ठेवू नये. LPG सिलेंडर रिफिलिंग घेण्यास बंदी. तसेच नवीन LPG कनेक्शन मिळणार नाही. सध्या तुटवडा असल्यामुळे LPG गॅसचा, त्याच्यामुळे PNG वाल्यांना पण हा नवीन कनेक्शन मिळणार नाही. तर जे नवीन गॅस घेणार आहेत, नवीन कनेक्शन घेणार आहेत, त्यांच्यासाठी सध्या नवीन गॅस कनेक्शन मिळणे बंद आहे. तज्ज्ञांच्या मते अनेक शहरांमध्ये लोकांकडे पाईपलाईन गॅस PNG आणि LPG सिलेंडर दोन्ही सुविधा होत्या. यामुळे गॅसचा अनावश्यक वापर आणि साठा होत होता. म्हणून सरकारने ठरवले की ज्या घरामध्ये पाईपलाईन आहे, त्यांनी फक्त PNGच वापरावा. कारण बाकीच्यांच्या घरामध्ये PNG पण आहे आणि LPG पण आहे, तर ते दोन्ही वापरतात. पण सध्या गॅस मिळत नाही, जास्त आहे, सिलेंडर मिळत नाही. त्याच्यामुळे सरकारने असे सांगितले आहे का तुम्ही घरी साठा करून ठेवू नका. तर फक्त LPG तर LPGच वापरा. ज्यांच्या घरी PNG आहे त्यांनी PNGच वापरा, असे सरकारने सांगितले आहे. जागतिक परिस्थिती सध्या मध्य पूर्वेत सुरू असल्यामुळे ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारत सरकार गॅस वितरण अधिक व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ग्राहकांनी काय करावे? जर तुमच्या घरात PNG गॅस कनेक्शन आहे, तर PNG सिलेंडर कनेक्शन सोडावे लागेल. LPG सिलेंडरचे कनेक्शन सोडावे लागेल. जर तुमच्याकडे PNG आणि LPG दोन्ही आहेत, तर तुम्ही PNGच गॅस वापरा. आणि जो LPG कनेक्शन आहे ते सध्या थोडे दिवस बंद ठेवा, असं सांगितलं आहे त्यांनी. नवीन LPG कनेक्शन मिळणार नाही. तर जे नवीन प्रकरण करतील किंवा नवीन कनेक्शन घेतील त्यांनासुद्धा गॅस सिलेंडर मिळणार नाही. सिलेंडर रिफिलिंग मिळणार नाही. तर सरकारने गॅस वितरण हे व्यवस्थित ठेवण्यासाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर ज्या घरामध्ये पाईपलाईन गॅस आहे त्यांनी LPG सिलेंडर ठेवता कामा नये, असे सांगितले आहे. जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, तर तुम्ही
दुसऱ्यांना पण पाठवा.